महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित अनंतराव पवार यांचे बुधवारी 28 जानेवारीला बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना लँडिंगच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी झालेल्या या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे। या अपघातात अजित पवारांसह विमानात असलेल्या अन्य 4 जणांचाही जागीच मृत्यू झाला। धावपट्टीपासून 2 किमीवर मृत्यूचे तांडव। अजित पवार आज बारामतीमधील सुपे गटासह 4 जाहीर सभांसाठी मुंबईहून निघाले होते। बारामती एअरपोर्टवर उतरण्यापूर्वीच विमानात तांत्रिक बिघाड झाला। विमान धावपट्टीवर उतरू शकले नाही आणि एअरपोर्ट पासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर एका उतारावरील शेतात जाऊन आदळले। कोसळताच विमानाने भीषण पेट घेतला। बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्षस्थानी पडले आणि विमानाचा कोळसा झाला। नियतीचा क्रूर खेळ। घड्याळानेच पटली शेवटची ओळख। अपघाताची भीषणता इतकी होती की मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले होते। मात्र ज्या घड्याळ चिन्हासाठी अजित पवारांनी मोठी राजकीय लढाई लढली त्यास मनगटावरील घड्याळावरून त्यांची पहिली ओळख पटली। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हातातील घड्याळ आणि अंगातील जॅकेटमुळे दादांना ओळखण्यात आले। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर घड्याळ चिन्ह दादांकडे राहिले आणि आज त्याच घड्याळाने त्यांची शेवटची ओळख पटवावी लागली। हा नियतीचा क्रूर खेळ असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती। मी एक दिलदार मित्र गमावला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 दिवसाचा शासकीय दुखवटा आणि आज 28 जानेवारीला राज्यात शासकीय सुट्टी जाहीर केली। अजितदादा हे केवळ नेते नव्हते तर महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेले लोकनेते होते। मी माझा एक दमदार आणि दिलदार मित्र गमावला आहे, अशा भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या। पवार कुटुंबियांना अश्रू अनावर। दुर्घटनेची बातमी समजताच पत्नी सुनेत्रा पवार, पुत्र जय पवार आणि खासदार सुप्रिया सुळे दिल्लीहून तातडीने बारामतीत दाखल झाल्या। विमानतळावर पोहोचताच या सर्वांना अश्रू अनावर झाले। संपूर्ण पवार कुटुंबावर कोसळलेल्या या अपघातामुळे बारामतीसह राज्यात शोककळा पसरली आहे। अंतिम संस्काराचा कार्यक्रम पार्थिव अंत्यदर्शन आज 28 जानेवारीला सायंकाळी 4 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत विद्या प्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात। अंतिम यात्रा 29 जानेवारी सकाळी 9 वाजता गदिमा सभागृहापासून सुरू होईल। अंतिम संस्कार 29 जानेवारी सकाळी 11 वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात। 28 ते 30 जानेवारी 2026 दरम्यान राज्यात शासकीय दुखवटा, राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार। सर्व शासकीय मनोरंजन कार्यक्रम रद्द। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।